नमस्कार, मी संदीप पाटील, श्री गजानन एंटरप्राइजेस कराड। आपण आज नवीन मशीन लॉन्चिंग झालेलं बघणार आहे। हे 13 HP मध्ये लॉन्चिंग झालेलं मशीन आहे। 195 FA, 186 FA जसं 10 HP चं मशीन असतं, 188 चं 11, 192 चं 12 HP, तसंच हे 195 FA म्हणून नवीन मशीन 13 HP मध्ये लॉन्चिंग झालेलं आहे। लॉन्चिंग केलेलं आहे भारतातील पहिलं 13 HP चं मशीन ही वायमा कंपनीने लॉन्चिंग केलेलं। मायजो ही कंपनी चेन्नईची कंपनी आहे आणि या कंपनीनं भारतातील पहिलं 13 HP चं मशीन लॉन्चिंग केलेलं आहे। हे मशीन तुम्हाला बेल ड्रायव्हर न येता डायरेक्ट PTO वरती ते हाय स्पीडचं इंजिन, हाय स्पीडचं गिअरबॉक्स असलेलं पहिलं 13 HP चं मशीन हे भारतात आता लॉन्चिंग झालेलं आहे। आता आपण बघतोय ते पहिलं मशीन ओळखायचं कसं 13 HP चं। तर 13 HP चं मशीन ओळखायचं असेल तर मशीनवरती लिहिलेलं असते 195 FA। 195 FA चं मशीन तुम्ही बघितलं तर हे तुम्ही मशीन 13 HP चं मशीन येतं। 13 HP चं मशीन आणि हे मशीन हाय स्पीडचं आहे। हाय स्पीडचं मशीन येतं। हाय स्पीडच्या मशीनला तुम्हाला गार्ड दिलेला आहे। गार्ड देण्यामागचा उद्देश काय तर जेणेकरून ज्यावेळेस आपण हे मशीन चालताना 9 इंचापासून ते 5 फुटापर्यंत चालतं। 9 इंच आपण आल्यात चालवतो, ज्यावेळेस एकटा माणूस चालवतो त्यावेळेस मशीन कळलं तर त्याचे टाकी किंवा सायलेन्सर किंवा एअर क्लिनरला कोणतीही इजा होऊ नये म्हणून आपण कंपनीकडून गार्ड टाकून दिलेलं आहे। हे झालं तुमचं इंजिनचं। इंजिनच्या पाठीमागे तुम्ही बघितलं तर हाय स्पीडचा गिअरबॉक्स येतो। हाय स्पीडच्या गिअरबॉक्समध्ये गिअरबॉक्स टाकताना सुद्धा तुम्हाला मागे येऊन तुम्ही बघितलं तर गिअरबॉक्स टाकताना सुद्धा पहिला सेपरेट, दुसरा सेपरेट, तिसरा सेपरेट आणि रिव्हर्स सेपरेट असा गिअरबॉक्स तुम्हाला दिलेला आहे। प्लस हाय लोचा गिअर दिलेला आहे, प्लस तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड आहे। रिव्हर्स फॉरवर्ड मध्ये तुम्ही मशीन सरळ किंवा पाठीमागं हा दोन्ही प्रकारात चालवू शकताय। चाक देताना आपण लबरी चाक आणि लोखंडी चाक अशी 2 चाक देतोय। तुम्ही रोटर बघितला तर रोटर तुम्हाला 3 फुटापासून ते 5 फुटापर्यंत चालणारा उसाचा रोटर। उसाचा रोटर ज्यावेळेस कंपनी देते तर 3 फुटाचा रोटर, 4.5 फुटाचा रोटर, 4.5 फुटाचा आणि 5 फुटापर्यंत तुम्ही रोटर चालवू शकता। 5 फुटासाठी आपण एक नवीन रोटर तयार केले। हा रोटर तुम्ही इथे ऍड केला की हे तुम्ही मशीन 5 फुटापर्यंत सुद्धा आरामात चालवू शकता। लोखंडी चाक दिलेले आहेत, ती 9 इंचापर्यंत तुम्ही बसवून आल्यास सुद्धा त्याचा वापर करू शकताय। पत्रा पाहिजे तसा ऍडजस्टेबल आहे, हँडल मुव्हेबल आहे, हँडल वर खाली होतो। आता हे मशीन चावी स्टार्ट आणि बिगर चावी स्टार्ट असे 2 प्रकारात आणि टर्नर आणि बिगर टर्नर असे 2 प्रकारात येतात। मशीन आपण चावी स्टार्ट विकतो। चावी स्टार्टला मशीनला चायना कंपनीची बॅटरी न देता बॉश कंपनीची बॅटरी आपण दिलेली आहे। तुम्ही बघितलं तर बॉश कंपनीची बॅटरी, बॅटरीला 3 वर्ष वॉरंटी आहे। बॅटरीला बॅटरी आपण रिप्लेस देतोय। कंपनी बॅटरीला बॅटरी रिप्लेस देते। इंजिन वॉरंटी 1 वर्ष आहे, बॅटरी वॉरंटी 3 वर्ष आहे। पूर्णपणे तुम्ही बघितलं तर वायमा कंपनीकडून ह्या मशीनला स्पेअर पार्ट आणि ते स्वतः टाकत असल्यामुळे पूर्णपणे हेवी मटेरियलचं इंजिनचे स्पेअर पार्ट आणि हेवी मटेरियलचेच गिअरबॉक्सचे स्पेअर पार्ट तुम्हाला दिसतील। पूर्णपणे हेवी मटेरियल येणार। हे झालं आपल्याला ट्रॅक्टरची माहिती। पण दुसरा प्रॉब्लेम येतो की आपण ट्रॅक्टर विकला पण स्पेअर पार्ट पुन्हा, तर आपल्याकडं स्पेअर पार्ट ही अवेलेबल आहे। असं नाही की फक्त ट्रॅक्टर विकलेलं आहे। तुम्ही बघितलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्ही मशीनचं स्पेअर पार्ट मागितलं तर इंजिनचे पूर्णपणे तुम्हाला स्पेअर पार्ट दिसतील। कोणताही स्पेअर पार्ट हवा असेल तर इंजिनचा स्पेअर पार्ट तुम्हाला दिसतील। त्याच प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारे गिअरबॉक्स किंवा पाठीमागील चेन बॉक्स ह्याच्यातलं कुठलंही मटेरियल हवं असेल तर तुम्हाला दिसेल। उदाहरणार्थ चेन असू द्यात, क्लच प्लेटा असू द्यात, क्लच कव्हर असू द्यात किंवा शॉफ्ट असू द्यात, वेगवेगळे घेर वेगवेगळे असू द्यात, पट्ट्या असू द्यात, जे तुम्हाला पाहिजे ते मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे। जसंच तुमचे जे प्रकारे केबल असतात वेगवेगळे केबल सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। हे झालं तुम्हाला वेगवेगळ्या पट्ट्या, तुम्हाला पट्टी पाहिजे काय पाहिजे ते आपल्याकडे पूर्णपणे अवेलेबल आहे। हे झालं त्याच्यातला दुसरा पार्ट। आता तिसरा पार्ट महत्वाचा येतो ते सर्व्हिस। आम्ही तुम्हाला इकडं बोलवत नाही। इकडं बोलवण्यामागचा उद्देश काय असतो की इकडं बोलवलं की तुमचं येण्या जाण्याचा ते गाडी खर्च होतो, त्याच्या बदल्यात आम्ही तुमच्या इथं आमचा मिस्त्री पाठवून देतोय। मिस्त्री चार्जेस आणि येण्या जाण्याचे पेट्रोलचे पैसे तुम्हाला पे करावे लागतात। पण मिस्त्री जागेवरून दुरुस्त केल्यामुळे तुमचा येण्या जाण्याचा त्रास आणि मेंटली त्रास हे दोन्हीही कमी होते। त्याच्यामुळे फायदा काय होतो की तुमचा वेळ वाचतो आणि तुम्ही दुसरीही कामं त्यावेळेत स्वतःची करून घेऊ शकताय। तर जर कोणाला ह्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा।